सत्तरात परिवार जो उभा राहिला तो स्वर्गीय अशोक गुरुजींच्या एकूणच त्यांच्या कार्यातून कर्तृत्वातून सत्तराज परिवाराने शेत घेतले। परंतु आज 8 जून 8 डिसेंबर रोजी स्वर्गीय अशोक गुरुजींचा दुःखद निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर ही पहिलीच कॅरम स्पर्धा खऱ्या अर्थाने काहीसा हा भावुक क्षण आहे असं म्हटलं तरी हा क्षण की आपण कृपया 2 मिनिटाची शांतता पाळायची। सर्वांनी आहेत येऊन तयार करा। स्वर्गीय अशोक गुरुजी जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांनी आपल्या कर्तृत्वानं आणि एका वेगळ्या कार्यशैलीनं केलं आणि त्यांची उकळी भरून काढत संस्थेचे चेअरमन यांनी सुद्धा त्यांचा वसा चालू केलेला आहे। खरं तर आजच्या या आपल्या मंचावरती उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्यवाहक श्री अरुण केदार साहेब आणि आपल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे शिल्पकार माजी यशवंत सरपंच ग्रामपंचायत नृसिंहवाडीचे आताचे सदस्य आदरणीय धनाजीराव जगदाळे दादा आणि सर्वच संस्थेचे चेअरमन हर्षद पुजारी, वाईस चेअरमन, सर्व संचालकांमध्ये आदरणीय अवधूत पुजारी, आदरणीय गवळी साहेब या सर्वांची उपस्थिती आदरणीय धनाजीराव जगदाळे दादा, श्री गुरुदेव। आज आपल्या श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 8वी महाराष्ट्र राज्य मानांकन स्पर्धा ही आयोजित केलेली आहे। ज्यांनी हिची सुरुवात केली ती माझे वडील आदरणीय कैलासवासी अशोक जनार्दन पुजारी यांची उणीव ही क्षणोक्षणी भासत आहे। असंच आपण सर्वांनी एकत्र राहून पुढे सर्व चालू ठेवू। एवढं खरं म्हणजे 6 महिन्यापूर्वी आपल्याला जी दुःखद बातमी कळली त्यावेळेला आम्हाला खरोखरच म्हणजे महाराष्ट्र कॅरम संघटनेला अगदी धक्का बसला। कारण गेली 7 वर्ष या ठिकाणी जी स्पर्धा चालू आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने जर सिंहाचा वाटा किंवा प्रमुख भूमिका जर कोणाची असेल तर ती अशोक गुरुजींची होती आणि अतिशय शांतपणे त्यांची काम करण्याची जी पद्धत होती ती थोडीफार तुझ्याकडे पण मला दिसली। कारण कुठल्याही प्रकारची घाई गडबड, गोंधळ, दगदग, आरडाओरड कुठल्याही प्रकारचा नाही, परंतु सगळं अगदी नीटनेटकं नियोजन त्यांचं असायचं। आणि ज्या वेळेला ही दुःखद बातमी कळली त्यावेळेला मला असं वाटलं की आता याच्या पुढे ही स्पर्धा चालू राहील किंवा ही स्पर्धा होऊ शकेल की त्याची माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली। अर्थात
दुधकर, मिटके किंवा आणखीन बाकी भालचंद्र पुजारी ही सगळी मंडळी या कॅरमच्या निमित्ताने गेल्या काही वर्षामध्ये माझ्याशी संपर्कात आहेत. विशेष करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत वर्षभरात त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतात. ते सुद्धा काही एखादी गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही तर ते विचारत असतात. त्यामुळे त्या सगळ्यांना ह्या कॅरमच्या स्पर्धेमध्ये किंवा कॅरमच्या खेळाची आवड आहे हे मला कळत होतं. आणि त्यापेक्षा पुढे जाऊन मला असं वाटत होतं की अनेक स्पर्धा होत असतात, अनेक ठिकाणी स्पर्धा होत असतात, परंतु ज्या वेळेला आम्ही नुकतंच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन मध्ये काम करायला पुढे आलो त्यावेळेला ज्या काही स्पर्धा सुरू झाल्या होत्या त्यातली ही प्रामुख्याने स्पर्धा होती. आणि स्पर्धा अशा पवित्र वास्तूमध्ये आयोजित केली जाते जिथे सगळ्यांनाच खेळायला खूप आनंद होतो. म्हणजे विशेष करून महिला, मला प्रत्येक वेळेला पहिल्या वर्षी आपण महिलांची स्पर्धा केली नव्हती आणि त्याच्यानंतर त्या ज्या वेळेला महिलांची स्पर्धा केली त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेला या ठिकाणी स्पर्धा झाली किंवा स्पर्धा आयोजित होण्यापूर्वी जर जास्त चौकशी कोणाची होत असेल तर महिला वर्गाची होत होती की नरसोबावाडीला आपली स्पर्धा यावर्षी आहे की नाही आणि असेल तर त्याच्या तारखा काय. कारण खूप अगोदर, आमच्याही अगोदर, म्हणजे काल मला तरी इथे थोडंसं असं आश्चर्याचा धक्का बसला. कारण आम्ही जेव्हा रात्री आलो तेव्हा साधारणपणे कुठेही पहिल्यांदा कार्यकर्त्यांची, सेक्रेटरींची किंवा या सगळ्यांची बुकिंग आधी झालेली असते आणि थोडंसं पहिलं वर्ष होतं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही समजू शकतो. परंतु आमच्यासाठीच रूम अवेलेबल नव्हती आणि आमच्या मुंबईतल्या, पुण्यातल्या आणि इतर ठिकाणून येणाऱ्या सगळ्या लोकांनी हॉटेल मंगलम अगदी फुल करून टाकलं होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद या स्पर्धेला मिळतो आहे. आणि अशी स्पर्धा जर खंडित झाली तर ती कॅरमसाठी चांगली गोष्ट होणार नाही. आणि विशेष करून कोल्हापुरामध्ये एकमेव अशी स्पर्धा आहे जी प्रतिवर्षी आपण आयोजित करतो आणि ती सुद्धा अशा पवित्र ठिकाणी. त्यामुळे या स्पर्धेचं आमच्यासाठी पण एक वेगळं महत्व आहे. या ठिकाणी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा सेक्रेटरी म्हणून मी एक गोष्ट अगदी ठामपणे आणि आश्वासन देऊन सांगतो, जोपर्यंत तुम्ही ही स्पर्धा चालू ठेवाल तोपर्यंत आम्ही 100% तुमच्या बरोबर आहोत. आपल्याला ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या प्रकारे करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला अडचण येत असेल त्यावेळेला महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या सगळ्या अडचणीवरती मात करून ही स्पर्धा अखंडित चालू राहील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असं आश्वासन मी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी देतो. उद्घाटन आहे आणि लगेच मॅचेस सुरू होणार आहे त्याच्यामुळे अधिक मी वेळ घेणार नाही. परंतु नुकतीच निजामाबाद येथे म्हणजे तेलंगणा येथे वेटरन नॅशनल चॅम्पियनशिप झाली आणि या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या आणि कोल्हापूरच्या शोभा कामत या उपविजेत्या ठरल्या. त्यांना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने आम्ही 5,000 रुपयाचं कॅश अवॉर्ड कौतुक म्हणून त्यांच्या पाठीवरती प्रेमाचा आमचा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा हात त्याच्यावरती ठेवण्यासाठी म्हणून आम्ही त्यांना ही रक्कम प्रदान करत आहोत. मी या ठिकाणी विनंती करतो की महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतीन ठाकूर या ठिकाणी आहेत. तर यतीन ठाकूर, खजिनदार अजित सावंत आणि केतन चिखले आणि आमचे महाराष्ट्र कॅरम असोसिएशन प्रसाद शेंबेकर ही मंडळी आहेत. ते कृपया आपण हा चेक त्यांना द्यावा. अनेक वर्ष त्यांनी राष्ट्रीय विजेतेपद वेटरन गटाचं पटकावलेलं आहे. यावर्षी त्यांना उपविजेतेपदावरती समाधान मानावं लागलं. आपलं मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये जैन इरिगेशन कडून खेळणारा महाराष्ट्राचा आपला सय्यद मोहसिन हा विजेता खेळाडू ठरला. तर या ठिकाणी इन्स्टिट्यूशन चॅम्पियनशिप झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये विश्वविजेता पुण्याचा खेळाडू, महाराष्ट्राचा खेळाडू, इंडियन ऑइलचा खेळाडू, पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाचा खेळाडू त्यांनी विजेतेपद पटकावलं. एकेरी आणि दुहेरी असं डबल क्राऊन त्याला मिळाला. तर त्याचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या शब्दाने या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद.
हर्षद, ही स्पर्धा आपण प्रतिवर्षी करू आणि गुरुजींच्या नावाने ही स्पर्धा आता आपण सुरू करतो. त्याच्यामुळे आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र कॅरम असोसिएशन सर्वतोपरी तुमच्या बरोबर आहे, दत्तराज परिवारासोबत आहे. याची पुन्हा मी या ठिकाणी एकदा हमी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या वतीनं गेली 7 वर्ष या ठिकाणी जो उपक्रम पार पडला आणि आज 8व्या उपक्रमासाठी आपण या ठिकाणी आज उपस्थित राहिलो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे दत्तराज परिवाराचे अध्यक्ष, चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आमचे हर्षद पुजारी, त्याचबरोबर आत्ता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते शेलार साहेब, या दोन्ही संस्थेचे पदाधिकारी, दत्तराज पतसंस्थेचे सर्व संचालक, मान्यवर आणि आपण सर्व समोर जमलेले खेळाडू. वरती करता काय काय अर्थ काय तो खेळाडू आणि अंपायर्स मॅचेस त्वरित चालू करायचे आहेत. नो ट्रायल डॉट्स अलाउड. सौरभ महाडिक, please report out the dance.
संदेश वारगडे मुंबई सबर्बन, निलेश परब मुंबई, विलास अंबावले ठाणे, शशिकांत गायकवाड पुणे, विलास अंबावले ठाणे, शशिकांत गायकवाड पुणे, एकूणात बोर्ड नंबर 12. रहीम board umpires, local umpires, those who are free come to the base. रवींद्र हंगे, पुणे, सागर फाशेतकर,
बाकी सदस्य
8व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धांमध्ये ज्यांनी ब्लॅक स्लॅमचं एक महत्वाचं पारितोषिक ज्यांनी पटकावलं ते मुंबईचे प्रशांत मोरे यांनी ब्लॅक स्लॅम प्राइज या ठिकाणी पटकावलेला आहे. त्यांना संस्थेतर्फे 500 रुपये 8व्या स्थानी ज्या राहिलेल्या आहेत त्या नेहा कुमारी मुंबई यांनी आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. मी अरुण केदार सरांना विनंती करतो की आपण ते पारितोषिक 7व्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. यानंतर 6व्या क्रमांकाचं पारितोषिक अंजली विनोद कुमार श्रीपुरम त्या मुंबईच्या 6व्या क्रमांकाचं पारितोषिक. 5व्या क्रमांकाचे पारितोषिक प्रीती खेडेकर यांना या ठिकाणी 5व्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. नृसिंहवाडीचे माजी उपसरपंच अभिजित दादा जगताप, आकांक्षा कदम यांना 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळाले. त्या रत्नागिरीच्या आहेत. आकांक्षा कदमचं पारितोषिक. 4थे ते 8वे क्रमांकाच्या महिलांमधल्या या पारितोषिकांचं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर पुरुषांमध्ये एकेरी स्पर्धांमध्ये 8वा क्रमांक मिळवलेला आहे पंकज अशोक पवार. पंकज पवार यांचं अभिनंदन. झैद फारुकी यांना 7व्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. संस्थेचे संचालक शिर्डीकर काका यांच्या हस्ते. अभिजित त्रिपंतर यांना 6व्या क्रमांकाचं पारितोषिक मिळाले. ते पुण्याचे अभिजित त्रिपंतर. मिळालेला आहे विकास धारिया यांना 5वा क्रमांक मिळालेला आहे. त्यांचं पारितोषिक या ठिकाणी. संजय मांडे 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. मगाशी अरुण केदार साहेबांनी उल्लेख केला की मांडे सरांनी या वयात सुद्धा इतकी जिद्द दाखवली आहे. त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन. संजय कोळी च्या शुभ हस्ते या ठिकाणी ह्या पारितोषिकाचं वितरण केलं जातंय. संजय मांडे आपलं मनापासून अभिनंदन. त्या महिलांमध्ये तिसऱ्या आलेल्या आहेत केशर राजेश निरगुड यांचं मनापासून अभिनंदन. त्यांचा 3रा क्रमांक आलेला आहे. संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय श्रीकांत गवळीकर. द्वितीय क्रमांक मिळालेला आहे प्राजक्ता रुपचंद नारायणकर. प्राजक्ता नारायणकर यांना 2य क्रमांकाचं पारितोषिक मिळाले. मुंबई उपनगर येथील त्या आहेत. प्राजक्ता नारायणकर यांना 2य क्रमांक मिळाला. यानंतर प्रशांत सूर्यकांत मोरे 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते या ठिकाणी वितरण केलं जाते. 2य क्रमांकाचं पारितोषिक वितरण करण्यासाठी यतीन ठाकूर यांना मी आमंत्रित करतो. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक संदीप दिवे. म्हणजे त्या अंतिम सामन्यावेळी संदीप दिवे यांनी सुद्धा अतिशय चांगला खेळ केलेला आहे. खरं तर या 8व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धा आणि या 8व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धांमध्ये पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये ज्या दोघांनी पहिला क्रमांक प्रथम क्रमांक पटकावला त्या महिलांमधील मुंबईच्या काजल कुमारी आणि पुरुषांमधील पुण्यातील रहीम खान या दोघांना मी मंचावरती आमंत्रित करतो. आपण या 8व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धांचे विजेते ठरले आहात.
आपले मनापासून हार्दिक अभिनंदन आदरणीय फडणवीस सरांच्या हस्ते या दोन्ही गुणवंतांना, या दोन्ही यशस्वितांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. या दोन्ही गुणवंतांचं अतिशय मनापासून अभिनंदन. आपण जो खेळ केलात आणि या स्पर्धेचं विजेतेपद आपण पटकावलं त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन. ग्रुप फोटो या ठिकाणी सर्वांचा घेतला जातोय. त्याला सर्व खेळाडू व सर्व गुणवंतांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपन्न झाला असं जाहीर करतो.